सुभाष राहणार साकोरे मी बोरस्ते आणि या साखर कारखान्याचा पहिल्यापासून संबंध आहे साहेब। माझा शेतकरी आज मी बघतोय जसा कारखाना गेला तसाच निपाट तालुक्यातील शेतकऱ्यांची काय अवस्था झाली आहे, माझ्या कामगार वर्गाची काय आज अवस्था झाली आहे। आणि आजी माझी आमदार येऊन निड डिंग्या मारून जाता आम्ही हे करू ते करू त्या गोष्टींवर ते निवडून जाता पैसे कमावता, पण माझ्या कामगार वर्गाचं काय हे कोण हातात घेणार, या बिचाऱ्यांनी करायचं काय। मी आज तात्या साहेबांना स्मरण करतो आणि तात्या साहेबांनी जे कारखान्यासाठी केलेले तेच भावे साहेब आता पुन्हा त्यांच्या विचारातून करतील। तुम्ही सगळ्यांनी भावे सरांना सोबत घ्या, त्यांच्याशी विचार मांडा आणि प्रामाणिक राहा। आम्ही फुल नाही फुलाची पाकळी तुमच्यासाठी करू। मला जाता जाता एवढंच सांगेल, मी जास्त काही बोलणार नाही, पण या कारखान्यामुळे आज निफाड नव्हे महाराष्ट्रात नव्हे भारतात ज्याचं नाव होतं, एक 20, 25, 30 वर्षाचा काळ आठवा साहेब। निफाड साखर कारखाना म्हणजे काय होतं, काय नाव होतं भारतात, या निफाड तालुक्याला ओळखत होते ते फक्त कारखान्यामुळं आणि ते कारखान्याच्या कामगारामुळं बिचारा घाम गाळीत होता, साखर उत्पादन करीत होता, म्हणून आज त्याच्यात विकली जायची साखर आणि पैसा येत होता। पण काय केलं गेल्या काळात, काय केलं, राजकारण मोठ्या प्रमाणात झालं, बाहेरचे लोक यांनी वाईट नजर या कारखान्यावर ठेवली आणि आपल्याच लोकांनी आपला कारखाना खाल्ला आणि आज ते फिरताय बंगल्या गाड्यात मंत्रालयात, पण आपले गरीब गरजू लोक हे कामगार वर्ग माझा रस्त्यात फिरतोय, त्यांच्या मुलांची काय हाल झाली आहे, काय अवस्था आहे, याच्यासाठीच वाचा फोडण्यासाठी आज निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र वाघे सर आणि ज्यांची प्रामाणिक इच्छा होती आमचे पक्षाचे कोषाध्यक्ष संजय मामा शिंदे, ज्यांचं लहानपण इकडे गेले, ज्यांचे वडील या कारखान्यात काम करीत होते, नेहमी साहेब मला बोलायचे कारखाने असा, कारखान्यात माझे तितके मित्र, आमचं घर कुठं काय, त्यांच्या सगळ्या बालपणीच्या आठवणी। आणि आता त्यांना आणि आम्हाला सगळ्यांना वाटतंय कारखाना कुठेतरी जिवंत झालं पाहिजे साहेब, कारखान्याची काहीतरी हालचाल झाली पाहिजे आणि कारखान्यासोबत माझ्या निफाड तालुक्याच्या शेतकऱ्यांचा आणि कामगार वर्गाचा विकास झाला पाहिजे। त्या दृष्टीने आम्ही तळमळ करत आहोत, प्रवास करत आहोत आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला साथ दिली पाहिजे साहेब। हे नुसतं खाली बसून आमचे भाषण ऐकून चालणार नाही, तुम्हाला आमच्या सोबत यावं लागल, मरायला तयार व्हावं लागल आणि बाबासाहेबांचे विचार आणि संविधान मानायला हवं पाहिजे। जाऊ द्या ना, काही कोर्ट आणि काही डिसिजन, आपण जाऊ ना, बसू तिकडं, सरांसोबत तुम्ही सगळे या, आम्ही सगळे सोबत आहोत, एवढंच जाता जाता सांगतो। धन्यवाद। आणि एकदा मालक या कारखान्याचे मालक धन्यवाद। आज महाराष्ट्र निर्भय